सातारा जिले के मांड तालुका के मारडी गांव में मानवता और ममता को झकझोर देने वाली घटना सामने आई है। 13 वर्षीय सुजीत काले अपनी दादी मालन काले के साथ बकरियां चराने गया था। इसी दौरान एक बकरी का पैर टूटकर नीचे गिरी, बिजली की तार में फंस गया। तार में करंट प्रभावित होने से बकरी तड़पने लगी। ये देखकर सुजीत उसे बचाने दौड़ा, लेकिन खुद भी करंट की चपेट में आ गया। अपने नाती को तड़पता देख दादी मालन काले उसे बचाने के लिए दौड़ी, मगर उन्हें भी तेज करंट लगा। देखते ही देखते बकरी, नाती और दादी तीनों की मौके पर ही मौत हो गई। घटना के बाद गांव में शोक का माहौल है। ग्रामीणों ने बिजली विभाग पर लापरवाही का आरोप लगाते हुए कहा है कि टूटी हुई तार की शिकायत पहले भी की गई थी, लेकिन समय पर कार्रवाई नहीं हुई है। जबाबदारपणा आहे MCBचा वायरमॅन लोकांचा, त्यांना सांगून त्यांच्या टायमिंगला जी घटना घडली ती अगदी दुर्दैवी घटना गाव सगळं हारण करतं की MCBचंच तिने स्वीकारावी. आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे की त्यांचं शेत आहे. त्यांनी 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले. 20 दिवसापूर्वी माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली. मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते. तर मी माझ्या फोनवरून त्यांच्यासमोरच माझं काम समोर मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला. अशी घटना नसायची पाहिजे. ती म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही किंवा सांगितलं नाही. मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत भीमराव काळे, ती म्हणजे सांगितली. म्हणजे काय मला काय आयडिया नाही. ठीक आहे म्हणजे मी दुसऱ्या DPवर आहे, ती DP झाली जाऊन बघतो. आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाही आणि वायरमॅनचा काही परत कॉल नाही. ते आजच कळले घटना 1:30 वाजता की अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती येत आहे. 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तात्पुरती पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी तार ओढून घ्या असा विषय झाला. ती आतापर्यंत तुटली. 2 जीव गेलेत हे तरी आपल्या MSCBला मान्य आहे का? आता मान्य करावंच लागेल. पूर्ण हा इन्सिडेंट हा शॉक लागून झालेला आहे. त्यामुळे महावितरणचा याच्यात संबंध आहेच, पण त्याच्यात जबाबदार कोण हे पूर्ण चौकशी आपण इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर जे आहेत तुमच्या वरिष्ठ आहेत त्यांना काही कळवलं आहे का? हो, आत्ताच कळवलं आहे आणि PS साहेबांचा फोन झाला आहे. काय सांगितलं तुम्हाला? काहीतरी झालं विषय की आम्ही उद्या येतो वगैरे, की उद्या येऊन दुर्घटना पाहणी करायची वेळ नाही. पूर्ण त्यांनी सांगितलं आहे की रिपोर्टिंग करा, त्याचे फोटो व्हिडिओ पाठवा आम्हाला आणि 935 बाकीचे म्हणजे